ಡ್ರೀಮ್ ಗರ್ಲ್ ಜಾಯ್ನ್ ಆಗ್ತಿದ್ದಾರೆ. किसी शायर की गजल ड्रीम ಕನ್ನಡ ಆತಿ ಹೈ आपको? ನನ್ನ ಹೆಸರು ಏನು? ಕನ್ನಡವೇ ನಮ್ಮಮ್ಮ, ಅವಳಿಗೆ ಕೈ ಮುಗಿಯಮ್ಮ. कर्नाटका के साथ बॉन्डिंग कैसे रहा था? तो आज भी लोग बोलते हैं ये मेरा घर है. सुमलता जी इज MP फ्रॉम मांड्या, सो शी इज वेरी फ्रेंडली विथ मी. उनको मैं पहले भी जानती थी. Okay. अमरीश जी को भी बहुत अच्छी तरह जानती हूँ. बैंगलोर, रामनगर, मैसूर इधर के बीच में हमारा कुछ 5-6 साल गुजरा है. ये गांव खेड़ा है साहब, यहाँ मोटर गाड़ी. क्या कुछ ड्रीम को इस बार एग्जीक्यूट करना चाहती हैं आप? आप वाकई जादूगरनी हो। वक्त को मुट्ठी में बांधने का जादू आपको मालूम है। ज्यादा ड्रीम्स है सबके. रंगीले कैसा जादू किया, पिया पिया बोले मत वाला जिया. कितना गर्व होता है मथुरा की सांसद कहने को. बहुत बहुत गर्व होता है. हेलो हिंदू, सब्सक्राइब कीजिए और फॉलो कीजिए. ನಮಸ್ಕಾರ ವೀಕ್ಷಕರೇ, ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಮಿಲ್ನಾ. ನಾನು ಸೈಯದ್ ಹಿದಾಯತ್. ಇವತ್ತು ಮಥುರಾಗೆ ನಾವು ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಈಗಾಗಲೇ ಅನೇಕ ಕ್ಷೇತ್ರಗಳನ್ನ ಕವರ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ಸೊ ನಮ್ ಜೊತೆ ಡ್ರೀಮ್ ಗರ್ಲ್ ಜಾಯ್ನ್ ಆಗ್ತಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಬನ್ನಿ ಮಾತಾಡಿಸ್ತಾ ಹೋಗೋಣ. ಹೇಮಾ ಮಲ್ಲಿನಿ ಅವರು ನಮ್ ಜೊತೆ ಜಾಯ್ನ್ ಆಗ್ತಿದ್ದಾರೆ. ಮೇಡಮ್ ಜಿ ನಮಸ್ಕಾರ. कैसी हैं आप? बिल्कुल. समझ में आया मैं कन्नड़ में क्या कह रहा ನನ್ನ था? ಹೆಸರು ಏನು? सैयद हिदायत. सैयद हिदायत. ओके. मैम कन्नड़ आती है आपको? अरे कितना शूटिंग किया, पूरा शोले और कितने फिल्मों की शूटिंग हमेशा बेंगलोर में होती थी ना. हाँ, रामनगर. बेंगलोर, रामनगर, मैसूर इधर के बीच में हमारा कुछ 5-6 साल गुजरा है. ओके तो हम काफी अच्छी तरह समझते हैं, जानते हैं, लेकिन बोल नहीं सकते हैं. ओके. आप राज्यसभा सांसद भी रह चुकी हैं कर्नाटका की तौर से. तो कर्नाटका that 1 year. करेक्ट मैम. कर्नाटका के साथ बॉन्डिंग कैसे रहा था? बॉन्डिंग बहुत अच्छा है हमारा. तमिलनाडु के साथ साथ में है, तो हम लोग काफी आना जाना हमारा बहुत पहले से था. हमारे पिताजी भी बहुत काफी जाते थे. ओके. और वहाँ पे मांडयम करके है, वहाँ पे हमारा जो रिलीजियस लीडर्स दे आर ऑल देयर फ्रॉम. हम लोग जो अयंगार फैमिली के हैं ना, तो Correct. हमारे काफी लोग थे. तो हमारा पिताजी के तो एक ख्वाहिश थी कि वहाँ पे एक घर बना दिया जाए मेरे बेटी के लिए. ओके. तो तय भी हो गया था, घर भी उधर. तो आज भी लोग बोलते हैं ये मेरा घर है, लेकिन वो मेरा घर वो उधर नहीं है. ओके. मेरा घर तो इधर बन गया मथुरा में. अमेजिंग मैम. मथुरा के लोगों के लिए ड्रीम गर्ल का तो बहुत बड़ा ड्रीम रहेगा. क्या कुछ ड्रीम को इस बार एग्जीक्यूट करना चाहती हैं आप? मैंने बहुत सारे ड्रीम को हासिल किया है. पिछले 10 साल में बहुत कुछ किया है, जो क्योंकि उससे पहले कुछ भी नहीं था. Correct. तो मुझे अच्छा हुआ कि मेरे लिए शुरुआत से काफी कुछ करने को मिला. सुधार लेकर आई जो दिख रहा था. ओके. इसके लिए सेकंड टाइम भी मुझे करना पड़ा, ताकि थोड़ा बड़ा काम करने के लिए. और बड़ा बड़ा काम किया मैंने. फ्लाईओवर्स वगैरह. Correct. इतना है, 12 है अभी, 12 या 14 है. Okay. अभी तो डिमांड और भी चाहिए. तो मैंने बोला तू पूरा वहां से पूरा आगरा, दिल्ली टू आगरा तक पूरा वाओ बना देना चाहिए. आप इनके इतने डिमांड है. Okay. क्योंकि एवरीबडी वांट्स फ्लाईओवर, अंडरपास चाहिए, क्योंकि थोड़ी सी दिक्कत होती है. ये तो करेंगे हम. Okay. और हमारा ये रिलीजियस डेस्टिनेशन होने की वजह से ये मथुरा, यहाँ पे बहुत सारे लोग श्रद्धालु आते हैं. ओके. तो उनके लिए सुविधाएं देना बहुत जरूरी होता है. तो काफी कुछ कर रही हूँ. Okay. और आगे भी 84 कोस परिक्रमा है. और भी बहुत सारे काम है. स्कूल्स वगैरह के लिए भी ज्यादा ध्यान देना चाहिए अभी. अमेजिंग. हाँ जी. वैसे बहुत सारे हैं यहाँ पे, ऐसा नहीं कुछ भी नहीं है, बहुत Okay. कुछ है. फिर भी और भी बड़ा तरीके से लेकर आना है मथुरा को. Okay. मथुरा में वैसे कल्चरल एक्टिविटीज के लिए भी बहुत सुंदर सा एक वर्ल्ड क्लास थिएटर्स भी दो बनाए हैं. हमसे बहुत सारे कलाकार हमारे जितने भी बेंगलुरु में हैं, चेन्नई में है, या पूरा नॉर्थ में है, वो सब आके परफॉर्मेंस कर सकते हैं. क्योंकि मैं एक आर्टिस्ट हूँ, तो मेरा दृष्टि उसके हिसाब से जाएगा कि कला भी साथ साथ में उभरे वहाँ पे. ओके मैम, आप हर फील्ड में सक्सेसफुल रह चुकी हैं, चाहे वो फिल्म इंडस्ट्री हो या फिर नृत्य हो या फिर पॉलिटिकल करियर हो. मतलब सक्सेस को कैसे पाती हो मैम आप? क्या सक्सेस आता है तो यू शुड एक्सेप्ट इट. वेरी वो मालूम नहीं पड़ना चाहिए कि हम सक्सेसफुल में हम
है करके. I mean, it success comes and you have to be more polite and try to see better things. What else I can do? That's what I do it. ओके, स्पेशली श्री कृष्ण की नगरी से आप बिलोंग्स करती हैं, क्योंकि यहाँ की सांसद हैं. कितना गर्व होता है मथुरा की सांसद कहने को. बहुत बहुत गर्व होता है. मैं बहुत सौभाग्यशाली हूँ कि मुझे ऐसा एक जगह मिला है जहाँ पे सारे ब्रजवासी हैं, करेक्ट, कृष्ण के हैं सारे, उनका सेवा करने का अवसर मिल रहा है. तो मैं और अच्छी तरह से और भी इस बार तो और भी बहुत बड़ा बड़ा काम करना है मुझे. मैम, मैं सर्वे कर रहा था यूपी में, तो मुझे लग रहा था कि एक जगह साक्षी जी महाराज इस बार 5 या 6 लाख लीड में जीतेंगे, तो आप 4-5 लाख लीड में जीतेंगी, ऐसा सर्वे कह रहा है. तो आप क्या कहना चाहेंगी? अभी वो बाद में देखें. कौन कितना में जीत रहे हैं. हमारे पूरे बीजेपी के कार्यकर्ता इतने हैं, तो वो सब लोग पूरे लगे हुए हैं कि वो जिताना चाहते हैं इन ए वेरी बिग वे. दे वांट आई थिंक इट शुड बी इंडिया का सबसे ज्यादा हो. ओहो हो, वो बहुत ज्यादा ड्रीम्स है सबके. अमेजिंग. मैम, आपने तेलुगु फिल्म की, तमिल की, सिर्फ डांस किया, एक डांस किया बस. करेक्ट. कन्नड़ा क्यों नहीं किया मैम? कभी ऑफर आया था कन्नड़ा इंडस्ट्री से आपको? नहीं, कभी नहीं, क्योंकि वो बहुत शुरू से मैं निकल गए. मैं नॉर्थ में चली गई, ओके, बॉम्बे आ गए ना, तो वहाँ पे समय ही नहीं था. ओके. कोई एक्टर से वहाँ पे फ्रेंडशिप या फिर लगाव कन्नड़ा इंडस्ट्री वालों के साथ? ऐसा कोई नहीं. अभी हमारी सांसद बनी है मंडया की सुमलता अम्बरीश. सुमलता जी इज MP फ्रॉम मांड्या, सो शी इज वेरी फ्रेंडली विथ मी. उनको मैं पहले भी जानती थी. अमरीश जी को भी बहुत अच्छी तरह जानती हूँ, क्योंकि वो भी हम जो पिक्चर बना रहे थे, शोले नहीं, हाँ, दूसरी एक पिक्चर शराफत. हाँ, नो सॉरी, इट इज नॉट शराफत, इट इज शरारा. ओके, दैट्स अ फिल्म आई मेड. उसमें वो लोग आके देखते थे शूटिंग, बिकॉज उसका जो डायरेक्टर थे राजेंद्र सिंह बाबू, उनके दोस्त थे वो. ओके. मैम, आपके मतलब एनिमल्स के प्रति आपका बहुत लव भी है. जल्लीकट्टू के विचार में आपने बात भी किया था, तो ये प्रेम कैसे बढ़ा प्राणियों पर? नेचुरल, इट इज अ वेरी नेचुरल इंस्टिंक्ट होता है एनिमल के प्रति, जानवरों के प्रति प्यार होना चाहिए. उनको हिंसा न करे. जब वो हमें प्रॉब्लम नहीं दे रहा, तो हम ये उसे क्यों तकलीफ क्यों दें? ओके. तो मेरा सबसे ये विनती है कि प्लीज बी नाइस एंड काइंड टू ऑल द एनिमल्स, वेदर इट्स अ वाइल्ड एनिमल और डोमेस्टिक एनिमल्स के साथ. और ऐसे हमारे घर में बच्चे लोग बहुत ही प्यार करते हैं. हमारे घर में हमेशा पेट एनिमल्स आर देयर विथ मी. धन्यवाद कन्नडिगर. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸೋ ಮಚ್ ಮ್ಯಾಮ್. ಬಹುತ್ ಖುಷಿ आपसे मिलके. ಆಲ್ ದ ವೆರಿ ಬೆಸ್ಟ್. ಓಕೆ, ನೋಡಿದ್ರಲ್ಲ ವೀಕ್ಷಕರೇ, ಇದಿಷ್ಟು ನಮ್ಮ ಪ್ರೀತಿಯ ಹೇಮಾ ಮಾಲಿನಿ ಅವರ ಮಾತುಗಳು. ಅದೇನೇ ಇದ್ರು ಕೂಡ ಎಲೆಕ್ಷನ್ ನಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕಾಪಟ್ಟೆ ಬಿಸಿ ಇರ್ತಾರೆ, ಆದ್ರೂ ಕೂಡ ಟೈಮ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸೋ ಮಚ್. ನೋಡ್ತಾ ಇರಿ ಹೆಲೋ ಹಿಂದೂ. ನಾನು ಸೈಯದ್ ಹಿದಾಯತ್, ಸೈನಿಂಗ್ ಆಫ್ ಮಥುರಾದಿಂದ. हेलो हिंदू, ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ कीजिए और ಫಾಲೋ कीजिए. ವಾರಣಾಸಿಯಲ್ಲಿ ಸ್ಪರ್ಧಿಸುತ್ತಿರುವ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರಿಗೆ ಶುಭ ಕೋರುವವರು ಸಿ ಕೆ ರಾಮಮೂರ್ತಿ, ಶಾಸಕರು, ಜಯನಗರ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರ. ಈ ಬಾರಿ 400 ಮೀರಿ ನಮ್ಮ ಸಂಕಲ್ಪ. ಜ್ಯೋತಿ ಗಣೇಶ್, ಶಾಸಕರು, ತುಮಕೂರು ನಗರ. ಸಮೃದ್ಧ ಭಾರತಕ್ಕಾಗಿ ಮೋದಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ. ಶೈಲೇಂದ್ರ ಬೆಳದಾಳೆ, ಶಾಸಕರು, ಬೀದರ್ ದಕ್ಷಿಣ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರ. ಮೋದಿ ಸರ್ಕಾರ 3ನೇ ಬಾರಿ 400 ಮೀರಿ. ಎಲ್ಲಾರು ಕನ್ನಡಿಗರಿಗೂ ನಾನು ನಮಸ್ಕಾರ. ಚೆನ್ನಾಗಿದ್ದೀಯಪ್ಪ? ಈ ಕನ್ನಡ ಮಣ್ಣನ್ನು ಮರಿಬೇಡ ಓ ಅಭಿಮಾನಿ. ಸಾದುದ್ದೀನ್ ಓವೈಸಿಯ ಸಾಮ್ರಾಜ್ಯ ಶೇಕ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ये इनकेपेबल मेन है. ये लड़ाई माधवी वर्सेस मियां भाई की है या फिर कैसे? ये सच्चाई वर्सेस झूठ का है. ये जस्टिस वर्सेस इनजस्टिस का है. आपकी मुस्कान बहुत लोगों को मार देती है, क्यों? मुझे आपकी आंखों में दुर्गा की वो झलक दिखती है. ಈ ಹೋರಾಟ ಎಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಗೆಲುವನ್ನು ತಂದುಕೊಡುತ್ತೆ? We are winning this, we are winning this and we are winning this. ಇವತ್ತು ಹೈದರಾಬಾದ್ನಲ್ಲಿ ನಾನಿದ್ದೀನಿ. ನನ್ನ ಜೊತೆ ಹಿಂದೂ ಸಿಂಹಿಣಿ ದ ಫೈರ್ ಬ್ರ್ಯಾಂಡ್ ಮಾಧವಿಲತಾ ಜಾಯ್ನ್ ಆಗ್ತಿದ್ದಾರೆ. ಮೇಡಮ್, ಕನ್ನಡ ಬರುತ್ತಾ? ಅಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಬರ್ಲಿಲ್ಲ, ಸ್ವಲ್ಪ ಬರುತ್ತೆ. ನೀವು ಏನ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು ಅದು ಅರ್ಥ ಆಯ್ತು. ನಿಮ್ಮನ್ನ ಹಿಂದೂ ಸಿಂಹಿಣಿ ಅಂತ ನಾವೆಲ್ಲ ಫೀಲ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ತುಂಬಾ ಖುಷಿ ಆಗ್ತದೆ. ಈ ಹೋರಾಟ ಎಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಗೆಲುವನ್ನ ತಂದುಕೊಡುತ್ತೆ ಮಾಧವಿಲತಾ ಅವರಿಗೆ? ಖಂಡಿತ ನಾವು ಐ ವಿಲ್ ಗೋ ಟು ವಿನ್ ದಿಸ್.
There is no other way. We are winning this, we are winning this, and we are winning this. ಓಕೆ, ಮಾಧವಿಲತಾ ಅವರಿಗೆ ಬೇಕಾದಷ್ಟು ಆಸ್ತಿ ಇದೆ, ಮಾಧವಿಲತಾ ಅವ್ರಿಗೆ ಒಳ್ಳೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಇದೆ, ಆರಾಮಾಗಿ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಜೊತೆ ಇರಬಹುದಿತ್ತು, ಯಾಕೆ ಬೇಕಿತ್ತು ಈ ರಾಜಕೀಯ ಅಂತ? I have. The poor in Hyderabad Lok Sabha Parliament, they just don't have. That is the reason I'm out to help, irrespective of caste, creed, religion and gender. I want to work for my people so that I bring them up to the level that I am today in. ಓಕೆ, ವೆಲ್ 1984 ಇಂದ ಇಲ್ಲಿಯ ತನಕ ಅಸಾದುದ್ದೀನ್ ಓವೈಸಿಯ ಸಾಮ್ರಾಜ್ಯ ತುಂಬಾ ಭದ್ರವಾಗಿತ್ತು, ಅದನ್ನ ಶೇಕ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಜನ. Yes, because all the truth of his, which were hidden all these days, all the false that he wants to propagate with bringing the hatred speeches, I want to bring it out. So the moment I brought the truth out, the land is shaken under him. ओके, ये लड़ाई माधवी वर्सेस मियां भाई की है या फिर कैसे? ये सच्चाई वर्सेस झूठ का है, ये जस्टिस वर्सेस इनजस्टिस का है, और ये डेमोक्रेसी वर्सेस ऑटोक्रेसी का है. क्या कुछ एक्सपेक्ट कर सकती है हैदराबाद की जनता आपसे? बहुत कुछ एक्सपेक्ट कर सकती है, क्योंकि आज तक उनका जीवन अंधेरा ही अंधेरा था. अब उजाला में लेके आना हमारा कर्तव्य और दायित्व है. सो द वन थिंग आई वुड से, आज तक ये लोग नाला का पानी का, रोड का प्रॉब्लम, लाइट का प्रॉब्लम और पानी का प्रॉब्लम के अलावा कुछ सोच भी नहीं सके, क्योंकि 40 सालों से यहीं फिर रहे ये लोग इसी प्रॉब्लम्स को पकड़कर. जिंदगी में ये प्रॉब्लम्स के अलावा अच्छा पढ़ाई, सेहत, कॉलेजेस, यूनिवर्सिटीज, मैन्युफैक्चरिंग यूनिट्स, आईटी कंपनीज, बेरोजगारी, अनएम्प्लॉयमेंट, ऐसा बहुत कुछ है जिसके बारे में हमको सोचना है और आगे बढ़ना चाहिए. उनकी सोच एक जगह तक रख के रोक दिया गया है, हम उसका सोच को भी आगे बढ़ाना चाहते हैं. आपकी मुस्कान बहुत लोगों को मार देती है, क्यों? शायद वो सच्चाई बोलने के बाद आती है. इनफैक्ट अमित शाह जी ने भी आपके लिए चुनाव का प्रचार किया था, तो क्या कुछ जनता पे प्रभाव हुआ है इस चुनाव में? हाँ, क्योंकि जब हम होम मिनिस्टर कहते हैं तो सारा देश का सुरक्षा उनके यहाँ होता है. जब हमारे अमित भाई, हमारे माननीय गृह मंत्री जब यहाँ पे आए थे, वो सिर्फ हमारे अमित भाई बनकर ही नहीं आए, यहाँ लोगों को जो संरक्षण नहीं है वो संरक्षण देने वाले एक गृह मंत्री के जैसे आए थे, हमारे होम मिनिस्टर के जैसे आए थे. उनका पैर पड़ते ही लोगों में एक प्रकार का विश्वास और धैर्य आ गया है. अब उनको किसी प्रकार का भी शक्ति रोक नहीं सकती है आगे बढ़ने के लिए और भाजपा को और कमल को वोट डालने के लिए. मुझे आपकी आंखों में दुर्गा की वो झलक दिखती है. इफ यू डोंट माइंड, आपको कंपेयर कर सकता हूँ दुर्गी के? आपकी मर्जी. ओके, वेल माधवीलता जी, मुझे ये सवाल पूछना ही पड़ेगा, क्योंकि आप कोई एक प्रोग्राम में, शायद मैं चैनल का नाम नहीं ले सकता क्योंकि दूसरा चैनल है मेरा, तो वहाँ पे आप कह रही थी कि जब तक ये मुसलमान नहीं चले जाते देश तरक्की पे नहीं पहुंच सकता, और दूसरी तरफ आप जाके उन्हीं के पास वोट मांग रही हैं. इसको लेकर ट्रोल कर रहे हैं थोड़े लोग. जो लोग जिंदगी में अच्छे काम नहीं कर सकते, जो लोग देश में अच्छे बातें नहीं कर सकते, जो लोग देशवासियों को साथ लेकर आगे नहीं बढ़ सकते, वो लोग एक ही काम कर सकते हैं. हमारे जैसे अमित भाई जैसे हमारे सारे लोगों का वीडियोस को मॉफ कर कर एडिट कर कर आगे लेके जा सकते हैं. जो आप वीडियो बता रहे हैं उसका संपूर्ण वीडियो आपकी अदालत में देख लीजिए, वही पता चल जाता है. इसके एक ही हम बात कह सकते हैं इस मुद्दे पर, ये इनकेपेबल मेन है. ये लोग ऐसे पुरुष हैं जिनको कुछ नहीं आता जीवन में करने के लिए, जिनका खुद मैनिफेस्टो तक नहीं होता है. ये सिर्फ वीडियो को एडिट कर कर बेच कर वोट्स लाने की कोशिश करते हैं. आप में इतनी आग क्यों है? कुछ कर दिखाना है दुनिया को, ऐसी आग क्यों है आप में? उसके लिए गरीबी देखना पड़ता है, सच्चाई और ईमानदार से ऊपर आना पड़ता है. जो दो इंसान ये दो करता है उसी के अंदर ये आग रहता है. फाइनल क्वेश्चन, हैदराबाद में बहुत सारे मुसलमान हैं, तो इन सबको कैसे आप कन्वे करेंगी? क्यों हम देश को मुसलमान, हिंदू और सिख ईसाई के नाम पे बांट रहे हैं? और मैं सबको साथ लेकर चलूंगी एक ही बात पर, सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास और सबका विश्वास. हमारे लिए मुसलमान हिंदू दो लोग नहीं हैं, हमारे लिए एक ही है, वो है हमारा वोटर. और हम आखिरी दम तक हमारे वोटर भाई और बहन के लिए, उनकी रक्षा के लिए, उनकी तरक्की के लिए
लड़ते रहेंगे और उनको जीत दिलवा कर ही रहेंगे। ओके, फाइनल। कर्नाटका में बहुत सारे फैंस हैं, उनको कुछ कन्नड़ा में कहना चाहेंगे आप? ये तो मेरा पूरे हिंदुस्तान में फैंस है मैडम के, तो अभी आज की तारीख ಸ್ಪೆಷಲಿ ವಿ ಆರ್ ಫ್ರಮ್ ಕರ್ನಾಟಕ. ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ನಿವಾಸ ಇದ್ದು ಎಲ್ಲಾರು ಕನ್ನಡಗಳಿಗೂ ನಾನು ನಮಸ್ಕಾರ. ಚೆನ್ನಾಗಿದ್ದೀಯಪ್ಪ? ಊಟ ಮಾಡ್ತೀಯಾ ನಿಂಗೆ? ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸೋ ಮಚ್, ಬಹುತ್ ಖುಷಿ हुई आपसे बातचीत करके. ಓಕೆ, ನೋಡಿದ್ರಲ್ಲ ವೀಕ್ಷಕರೇ, ಇದಿಷ್ಟು ಹಿಂದೂ ಸಿಂಹಿಣಿ ಮಾಧವಿ ಲತಾ ಅವರ ಮಾತುಗಳು. ಅದೇನೇ ಇದ್ರೂ ಕೂಡ ಎಲ್ಲರನ್ನು ವಿಶ್ವಾಸಕ್ಕೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಗೆಲುವನ್ನ ಪಡೆದುಕೊಳ್ಳುವಂತಹ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀನಿ ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನ ತುಂಬಾ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ನೋಡ್ತಾ ಇರಿ ಹೆಲೋ ಹಿಂದೂ. ನಾನು ಸೈಯದ್ ಹಿದಾಯತ್ ಸೈನಿಂಗ್ ಆಫ್ ಹೈದರಾಬಾದ್ನಿಂದ ಕ್ಯಾಮ್ರಾ ಪರ್ಸನ್ ದಯಾನಂದ್ ಕೆಪಿ ಜೊತೆ. ವಾರಣಾಸಿಯಲ್ಲಿ ಸ್ಪರ್ಧಿಸುತ್ತಿರುವ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರಿಗೆ ಶುಭ ಕೋರುವವರು ಸಿ.ಕೆ. ರಾಮಮೂರ್ತಿ, ಶಾಸಕರು, ಜಯನಗರ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರ. ಈ ಬಾರಿ 400 ಮೀರಿ ನಮ್ಮ ಸಂಕಲ್ಪ. ಜ್ಯೋತಿ ಗಣೇಶ್, ಶಾಸಕರು, ತುಮಕೂರು ನಗರ. ಸಮೃದ್ಧ ಭಾರತಕ್ಕಾಗಿ ಮೋದಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ. ಶೈಲೇಂದ್ರ ಬೆಳದಾಳೆ, ಶಾಸಕರು, ಬೀದರ್ ದಕ್ಷಿಣ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರ. ಮೋದಿ ಸರ್ಕಾರ 3ನೇ ಬಾರಿ 400 ಮೀರಿ. ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ, ಹೇಗಿದ್ದೀರಿ? ಚೆನ್ನಾಗಿದ್ದೀನಾ? ಕರ್ನಾಟಕ ಇಸ್ ಮೈ ಹೋಮ್ ಭೈ. ವಂದನೆ ವಂದನೆ ಸಾವಿರ ವಂದನೆ. कि अगर एक ऐसा स्टेज जहां भाजपा का पटका पहली बार मेरे गले में पड़ा तो वो तुमकूर में पड़ा. आज उनकी कमी बहुत महसूस हो रही है, लेकिन जानती हूं कि जहां भी हैं उनका आशीर्वाद भी मुझे प्राप्त हो रहा है. शायद वो मेरी बलाइयां भी ले रही होंगी. ಅಮ್ಮ ನನ್ನ ಈ ಜನುಮ ನಿನ್ನ ವರದಾನವಮ್ಮ. I would never want to be a cheap imitation of Sushma Swaraj. I would rather be the best version of Masuri Swaraj. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಪ್ರಾಯೋಜಕರು ಮೃಣಾಲ್ ಹೆಬ್ಬಾಳ್ಕರ್, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಯುವ ಮುಖಂಡರು. ಜನಸೇವೆಗೆ ನಮ್ಮ ಗುರಿ. ಸಿದ್ದುಗೌಡ ಪಾಟೀಲ್, ಶಾಸಕರು, ಹುಮ್ನಾಬಾದ್ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರ. ವಿಕಸಿತ ಭಾರತ ನಮ್ಮ ಸಂಕಲ್ಪ. ರಫೀಕ್ ದರ್ಬಾರ್, ಜನನಾಯಕ. ಭಾರತದ ಅಭಿವೃದ್ಧಿ ನಮ್ಮ ಗುರಿ. ಧೀರಜ್ ಮುನಿರಾಜು, ಶಾಸಕರು, ದೊಡ್ಡಬಳ್ಳಾಪುರ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರ. ನನಸಾಗುತ್ತಿದೆ ದೊಡ್ಡಬಳ್ಳಾಪುರದ ಕನಸು. ರಘುಚಂದನ್, ಬಿಜೆಪಿ ಯುವ ಮುಖಂಡ. ನವಚಿತ್ರದುರ್ಗ ನಿರ್ಮಾಣವೇ ನಮ್ಮ ಕನಸು. ನಮಸ್ಕಾರ ವೀಕ್ಷಕರೇ, ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಹೆಲೋ ಹಿಂದೂ. ನಾನು ಸೈಯದ್ ಹಿದಾಯತ್. ಇವತ್ತು ರಾಷ್ಟ್ರ ರಾಜಧಾನಿ ದೆಹಲಿಯಲ್ಲಿದ್ದೀವಿ. ನವದೆಹಲಿ ಲೋಕಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ ಚುನಾವಣೆ ಕಾವು ಸಿಕ್ಕಾಪಟ್ಟೆ ಜೋರಾಗಿದೆ. ಯಾಕೆ ಅಂತಂದ್ರೆ ಅಖಾಡದಲ್ಲಿರೋದು ಸುಷ್ಮಾ ಸ್ವರಾಜ್ ಅವರ ಪುತ್ರಿ ಬಾನ್ಸುರಿ ಸ್ವರಾಜ್ ಅವರು. ಮೇಡಮ್, ವೆಲ್ಕಮ್ ಟು ಅವರ್ ಶೋ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ವೆರಿ ಮಚ್. ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ, ಹೇಗಿದ್ದೀರಿ? ಚೆನ್ನಾಗಿದ್ದೀನಾ? ನಾವು ಚೆನ್ನಾಗಿದ್ದೀವಿ. ಸೂಪರ್, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು सो मच मैम. मैम, कितनी खुशी है टिकट मिलने के बाद? जी, आभार है, कृतज्ञता महसूस कर रही हूँ और कृतज्ञता ज्ञापित भी करना चाहूँगी हमारे यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के प्रति, हमारे माननीय गृह मंत्री अमित शाह जी के प्रति, राष्ट्रीय अध्यक्ष माननीय JP नड्डा जी के प्रति, माननीय संगठन महामंत्री BL संतोष जी के प्रति, प्रदेश अध्यक्ष माननीय वीरेंद्र सचदेवा जी के प्रति, प्रदेश संगठन महामंत्री पवन राणा जी के प्रति, प्रदेश के प्रभारी बड़े भाई जय पांडा जी, बड़ी बहन अलका गुजर जी और प्रत्येक भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता के प्रति जिन्होंने ये अवसर दिया है. ओके मैम, आप बांसुरी के जैसी ही मीठी बातें करती हो, तो मतलब मैम यही सोच के नाम रखा शायद आपको? जी, नाम तो इसलिए रखा गया क्योंकि कृष्ण की सबसे प्रिय वस्तु, माँ कहती थी कि कभी कृष्ण हमेशा या तो अधरों पे रखते थे, नहीं तो पीताम्बर में खोस लेते थे, और जब द्वारका की तरफ उनको कूच करना पड़ा तो राधा रानी को सौंप के गए. अमेजिंग. वेल, चुनावी मुद्दा क्या रहेगा मैम? चुनावी मुद्दा होगा मोदी की गारंटी, क्योंकि मोदी की गारंटी पूरी होने की गारंटी है. ये सुशासन का आश्वासन है. आपने देखा होगा कि एक तरफ तो मोदी जी ने हमारे मैनिफेस्टो में चिन्हित सभी वादों की पूर्ति करी है, चाहे वो धारा 370 हटाना हो, चाहे वो एक भव्य राम मंदिर का निर्माण हो, चाहे वो नारी शक्ति वंदन अधिनियम लाना हो जिसके तहत 33% रिजर्वेशन मातृशक्ति के फेवर में पार्लियामेंट और विधानसभा में दिया हो. दूसरी तरफ मोदी जी के एक दशक में इतने अनप्रेसिडेंटेड लेवल पर डेवलपमेंट का काम हुआ है, विकास का काम हुआ है. एक बहुत ही चरमराती हुई अर्थव्यवस्था कांग्रेस राज ने 2014 में भारतीय जनता पार्टी की झोली में डाली थी.
हम तब 11वें नंबर की इकोनॉमी थी. वी वर द 11th लार्जेस्ट इकोनॉमी इन द वर्ल्ड. सिर्फ एक दशक में हमारे यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने हमें 11वें से 5वें नंबर पे ले आए. नाउ वी आर द 5th लार्जेस्ट इकोनॉमी इन द वर्ल्ड. और मोदी जी की गारंटी है कि मोदी 3.0 में भारत विल बी द 3rd लार्जेस्ट इकोनॉमी इन द वर्ल्ड. हम विश्व की सबसे बड़ी तीसरी अर्थव्यवस्था होंगी. तो इसीलिए विकास और मोदी की गारंटी, ये है चुनाव का मुद्दा. ओके, ये राजनीतिक चुनावी राजनीतिक का अध्ययन आरंभ हुआ है आपकी जिंदगी में, तो इस अध्ययन को कैसे देखेंगी आप? और सुषमा मैम ने क्या कुछ आपको सजेस्ट किया था प्रीवियसली? मैं जो भी हूँ अपनी माताओं के संस्कार का सारांश हूँ. आज उनकी कमी बहुत महसूस हो रही है, लेकिन जानती हूँ कि जहाँ भी हैं उनका आशीर्वाद भी मुझे प्राप्त हो रहा है. शायद वो मेरी बलाइयाँ भी ले रही होंगी. अमेजिंग मैम, बल्लारी से कंटेस्ट किया था सुषमा मैम ने, इफ यू रिमेम्बर. जी बिल्कुल. कैसे याद करेंगी वो लम्हे? अरे कर्नाटका इज माय होम भाई. और मैं आपके साथ एक व्यक्तिगत बात साझा करना चाहूंगी कि अगर एक ऐसा स्टेज जहां भाजपा का पटका पहली बार मेरे गले में पड़ा तो वो तुमकुर में पड़ा. और मेरी बड़ी बहन, प्यारी मेरी स्नेही मातृशक्ति, भाजपा की महिला मोर्चा अध्यक्षा, राष्ट्रीय अध्यक्षा वानती श्रीनिवासन, जिसे हम स्नेह से वानती अक्का कहते हैं, उनके करकमलों से मेरे गले में भाजपा का पटका पड़ा. तो मैं कहूंगी कि मैं तो कर्नाटका की बहुत आभार करती हूँ, खासकर कि तुमकुर का. अमेजिंग मैम, सुषमा मैम की कमी महसूस हो रही थी, लेकिन लोग कह रहे हैं कि बांसुरी स्वराज उस जगह को अब फिल करेंगी. क्या सच में कर पाएंगी आप? My mother invested a lot of herself in me. I would never want to be a cheap imitation of Sushma Swaraj. I would rather be the best version of Basuri Swaraj. अमेजिंग, थैंಕ್ ಯು ಸೋ ಮಚ್ ಮ್ಯಾಮ್. ಆಲ್ ದ ವೆರಿ ಬೆಸ್ಟ್, ಚುನಾವ್ ಜೀತಿಯೇ. ನಮಸ್ಕಾರ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಓಕೆ, ನೋಡಿದ್ರಲ್ಲ ವೀಕ್ಷಕರೇ, ಇದಿಷ್ಟು ಸುಷ್ಮಾ ಸ್ವರಾಜ್ ಅವರ ಪುತ್ರಿ ಬಾನ್ಸುರಿ ಸ್ವರಾಜ್ ಅವರ ಮಾತುಗಳಾಗಿತ್ತು. ಕರ್ನಾಟಕದಿಂದಲೇ ಅವರ ರಾಜಕೀಯ ಬದುಕಿನ ಅಧ್ಯಯನ ಆರಂಭ ಆಗಿತ್ತು ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನ ತುಂಬಾ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳಿದ್ರು. ಅದೇನೇ ಇದ್ರೂ ಕೂಡ ನವದೆಹಲಿಯಲ್ಲಿ ಬಿಜೆಪಿಯ ಟ್ರೆಂಡ್ ಇದೆ. ಯಾಕೆಂತಂದ್ರೆ ಕಳೆದ ಬಾರಿ ಮೀನಾಕ್ಷಿ ಲೇಖಿ ಅವರು ಗೆದ್ದಂತಹ ಲೀಡ್ ಇತ್ತಲ್ಲ, 2 ಲಕ್ಷಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಲೀಡಲ್ಲಿ ಗೆದ್ದಿದ್ರು. ಬಾನ್ಸುರಿ ಸ್ವರಾಜ್ ಅವರು ಕೂಡ ಗೆಲುವಿನ ನಗೆ ಬೀರ್ತಾರೆ, ಅದರಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಅನುಮಾನ ಬೇಡ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಗ್ರೌಂಡ್ ನಲ್ಲಿ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇರುವಂತಹ ರಿಯಾಲಿಟಿ. ನೋಡ್ತಾ ಇರಿ ಹೆಲೋ ಹಿಂದೂ. ನಾನು ಸೈಯದ್ ಹಿದಾಯತ್, ಸೈನಿಂಗ್ ಆಫ್ ದೆಹಲಿಯಿಂದ ಕ್ಯಾಮರಾ ಪರ್ಸನ್ ಪವನ್ ಜೊತೆ. ವಾರಣಾಸಿಯಲ್ಲಿ ಸ್ಪರ್ಧಿಸುತ್ತಿರುವ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರಿಗೆ ಶುಭ ಕೋರುವವರು ಸಿ ಕೆ ರಾಮಮೂರ್ತಿ, ಶಾಸಕರು, ಜಯನಗರ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರ. ಈ ಬಾರಿ 400 ಮೀರಿ ನಮ್ಮ ಸಂಕಲ್ಪ. ಜ್ಯೋತಿ ಗಣೇಶ್, ಶಾಸಕರು, ತುಮಕೂರು ನಗರ. ಸಮೃದ್ಧ ಭಾರತಕ್ಕಾಗಿ ಮೋದಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ. ಶೈಲೇಂದ್ರ ಬೆಳೆದಾಳೆ, ಶಾಸಕರು, ಬೀದರ್ ದಕ್ಷಿಣ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರ. ಮೋದಿ ಸರ್ಕಾರ 3ನೇ ಬಾರಿ 400 ಮೀರಿ. ನಿಮ್ಗೆ ಅಡಿಗೆ ಮಾಡಕ್ ಬರುತ್ತಾ? ಅಡಿಗೆನೂ ಮಾಡ್ತೀನಿ, ದೇಶನೂ ಆಳ್ತೀನಿ. ಈಗ ಅವ್ರ ಗ್ಯಾರಂಟಿ ಒಳಗೆ ಎಲ್ಲ ಜನಗಳು ಬೇಸತ್ತಿದ್ದಾರೆ. 7ನೇ ತಾರೀಕು ಬಂದ್ರೆ ಕಮಲದ ಗುರುತಿ ಬಟನ್ ಒತ್ತಲಿಕ್ಕೆ ತಯಾರಿದ್ದಾರೆ. ಬರೀ ಸುಳ್ಳು ಹೇಳೋದು, ಅದನ್ನ ಮಾಡಿರೋದ್ರಿಂದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅವರು ನಾವು ಮಾಡಿರೋದೆಲ್ಲ ನಾನೇ ಮಾಡಿದ್ದೆ ಅಂತ ಅವ್ರು ಹೇಳ್ಕೊಂಡು ಅಡ್ಡಾಡೋದು. ಮೋದಿಜಿಯವರು ಟೀ ಮಾರೋನು ಅಂತೇಳಿ ಫಸ್ಟ್ ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ಶುರು ಮಾಡಿದ್ರು. ಅದಕ್ಕೆ ಚಾಯ್ವಾಲ ಅಂತಾನೆ ನಮ್ಮ ಬಿಜೆಪಿಯವರು ಅದನ್ನ ಇದು ಮಾಡಿದ್ರು. ಈಗ ನನ್ನನ್ನು ಅಡಿಗೆ ಮಾಡೋಳು ಅಂತ ಹೇಳಿರೋದ್ರಿಂದ ನಾನು ರಸೋಯಿ ವಾಲಿ ಅಂತ. ಹೆಣ್ಣನ್ನ ಕೆಳಕಿದ್ದಷ್ಟು ಕೆಳಗಡೆ ಬೀಳ್ತೀವಿ. ಈಗಿನ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ನೆಲಗುದ್ದಿಗೆ ಬಿದ್ದು ಹಿಂದೆ ಅಲ್ಕಿ ಇದೆ, ಅದನ್ನ ನಾನು ಮುಂದುವರಿಸಲಿಕ್ಕೆ ನಾನು ಬರ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿ. ಸಿದ್ದೇಶ್ವರ್ ಅವರು ಏನೆಲ್ಲ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ದಾವಣಗೆರೆಗೆ? ನಮಸ್ಕಾರ ವೀಕ್ಷಕರೇ, ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಹೆಲೋ ಹಿಂದೂ. ನಾನು ಸೈಯದ್ ಹಿದಾಯತ್. ಇವತ್ತು ಬಂದಿದ್ದೀನಿ ದಾವಣಗೆರೆ ಲೋಕಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ. ಸೊ ನಮ್ಮ ಜೊತೆ ಗಾಯತ್ರಿ ಸಿದ್ದೇಶ್ವರ್ ಅವರಿದ್ದಾರೆ, ಬನ್ನಿ ಮಾತಾಡಿಸ್ತಾ ಹೋಗೋಣ. ಹೇಗಿದೆ ಮೇಡಮ್ ಹವಾ? ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮೋದಿ ಮೋದಿ ಮೋದಿನಾ? ಹೌದು, ಮೋದಿ 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 ಜೊತೆ ಗಾಯತ್ರಿ ಸಿದ್ದೇಶ್ವರ. ಓಕೆ, ಲೈಕ್ MLA ಗಳ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ನೋಡೋದಾದ್ರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅವರು ಜಾಸ್ತಿ ಇದ್ದಾರೆ, ಅದೆಲ್ಲೋ ಒಂದ್ ಕಡೆ ಮೈನಸ್ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳೋರ್ಗೆ ಏನ್ ಹೇಳ್ತೀರಿ? ಅದು ಸುಳ್ಳದು. ಯಾಕೆಂದ್ರೆ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಅವರು
ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಅವ್ರದ್ದು 2ನೇ ಟೈಮಲ್ಲಿದ್ದಾಗ ಯಾರು MLAಗಳು ಇರಲಿಲ್ಲ. ಅವಾಗ ಒಬ್ಬರೇ ಇದ್ದಿದ್ದು MLA, ಹರೀಶ್ ಅಣ್ಣರು ಇದಾರಲ್ಲ, ಹಾಗೆ ಒಬ್ಬರೇ ಇದ್ದಿದ್ದು. ಆವಾಗಲೇ ಗೆದ್ದಿದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ಈಗ ಅವ್ರ ಗ್ಯಾರಂಟಿ ಒಳಗೆ ಎಲ್ಲ ಜನಗಳು ಬೇಸತ್ತಿದ್ದಾರೆ. ಈಗ ನಮ್ಮ ನಾಯಕರು ಅಷ್ಟೇ ಹುಮ್ಮಸ್ಸಿನಿಂದ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಮೇಯ್ನ್ ಆಗಿ ಅವ್ರುಗಳಿಗೆ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಮೋದಿ ಬರಬೇಕು, ಮತ್ತು ಗಾಯತ್ರಿ ಕುಮಾರ್ ಬಂದರೆ ಮತ್ತೆ ಮುಂದೆ ಇನ್ನೂ ಒಳ್ಳೊಳ್ಳೆ ಕೆಲಸಗಳು ಯೋಜನೆಗಳು ಬರ್ತವೆ ಅಂತೇಳಿ ಕಾತರದಿಂದ ಕಾಯ್ತಿದ್ದಾರೆ. 7ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಕಾಯ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. 7ನೇ ತಾರೀಕು ಬಂದರೆ ಕಮಲದ ಗುರುತಿ ಬಟನ್ ಒತ್ತಲಿಕ್ಕೆ ತಯಾರಿದ್ದಾರೆ. ಅಮೇಜಿಂಗ್. ನಿಮ್ಗೆ ಅಡುಗೆ ಮಾಡಕ್ ಬರುತ್ತಾ? ಅಡುಗೆನೂ ಮಾಡ್ತೀನಿ, ದೇಶನೂ ಆಳ್ತೀನಿ, ತೊಟ್ಲನ್ನು ತೂಗ್ತೀವಿ ಅಂತೇಳಿ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳೆಲ್ಲರೂ ಮಾಡೋ ಕೆಲಸನೇ ಅದಲ್ರಿ. ಅದೇ ಹೆಣ್ಣು ಮಗಳ ಒಂದು ಅವಿಭಾಜ್ಯ ಅಂಗ ಅಷ್ಟೇ ಹೊರತು ಅವ್ರು ಹೇಳಿರೋ ಥರ ಹೆಣ್ಣು ಮಗಳು ಬರೀ ಅಡುಗೆಗಲ್ಲ, ಗಂಡು ಮಕ್ಕಳು ಅಡುಗೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಉಣ್ತಾರೆ. ಯಾರಾದ್ರೂ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಗಂಡು ಮಕ್ಕಳು ಅಡುಗೆ ಮಾಡಲಿದ್ರೆ ಉಪವಾಸ ಸಾಯ್ಬೇಕು ಆಮೇಲೆ ಅವರು. ಓಕೆ, ಈ ಹೇಳಿಕೆ ನಿಮಗೆ ಪ್ಲಸ್ ಆಯ್ತಾ? ಯಾಕೆಂದರೆ ಪ್ಲಸ್ ಆಗಲೇಬೇಕು. ಯಾಕೆಂದರೆ ಮೋದಿಜಿಯವರು ಟೀ ಮಾರೋನು ಅಂತೇಳಿ ಫಸ್ಟ್ ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ಶುರು ಮಾಡಿದ್ರು. ಅದಕ್ಕೆ ಚಾಯ್ವಾಲ ಅಂತಲೇ ನಮ್ಮ BJPಯವರು ಅದನ್ನು ಇದು ಮಾಡಿದ್ರು. ಈಗ ನನ್ನನ್ನು ಅಡುಗೆ ಮಾಡೋಳು ಅಂತ ಹೇಳಿರೋದ್ರಿಂದ ನಾನು ರಸೋಯಿ ವಾಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಅದನ್ನು ಇದು ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀನಿ, ಪ್ಲಸ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀವಿ. ನಾವೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕರ್ತರೆಲ್ಲ ಅದೇ ಚಾಲೆಂಜ್ ಆಗಿ ತಗೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಹೆಮ್ಮೆ ಪಡ್ತೀನಿ ನಾನು. ಓಕೆ, ಸಿದ್ದೇಶ್ವರ್ ಅವರು ಇನ್ಫ್ಯಾಕ್ಟ್ ಅವರು MP ಆಗಿದ್ದಾಗಲೂ ಕೂಡ ಬ್ಯಾಕ್ ಎಂಡಲ್ಲಿ ನೀವೇ ನಿಂತ್ಕೊಂಡು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಿದ್ದು. ಈಗ ಫ್ರಂಟ್ ರೋನಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೀರಿ. ಬ್ಯಾಕ್ ವೇ ಅಲ್ಲಿದ್ದಂತಹ ಐಡಿಯಾಗಳು ಹೇಗೆ ವರ್ಕ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಗ್ರೌಂಡಲ್ಲಿ ಅಂತ? ಫಸ್ಟು ಹೆಚ್ಚು ಕಮ್ಮಿ ನನಗೇನು ಇದು ಹೊಸ್ತಲ್ಲ, 30 ವರ್ಷದಿಂದ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಅಂದರೆ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲೆಲ್ಲ ಎಲ್ಲರ ಸಂಪರ್ಕ ನನಗಿದೆ. ಆದರೆ ಎಷ್ಟು ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಹೋಗಿದ್ದೀನೋ ಕಾರ್ಯಕರ್ತರುಗಳು, ಅವರು ಇವರು ಮುಖಂಡರುಗಳು ಅವರೆಲ್ಲ ನನಗೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಪರಿಚಯ ಇದ್ದಾರೆ. ಹಂಗಾಗಿ ನಾವು ಹೋದ ತಕ್ಷಣ ಅಕ್ಕ ಅಂತಲೇ ಕರೆಯೋದು, ಅಮ್ಮ ಅಂತಲೇ ಕರೆಯೋದು, ಮತ್ತು ತಂಗಿ ಅಂತಲೇ ಕರೆಯೋದು. ನನ್ನನ್ನು ಆಹ್ವಾನ ಮಾಡೋದೇ ಎಲ್ಲರೂ ಅದೇ ಥರನೇ ಮಾಡ್ತಾರೆ. ಈಗಲೂ ಬರ್ತಾ ಇದ್ರು ಸಹ ನನಗೆ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಅನ್ನೋದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಾಗಿ ನನ್ನ ತಾಯಿ ರೂಪದಲ್ಲಿ, ತಂಗಿ ರೂಪದಲ್ಲಿ ಕಾಣ್ತಾರಲ್ಲ, ಅದು ಹೆಚ್ಚಿನ ಇದ್ರದ್ದಲ್ವ ನಂದು, ನನಗೆ ಅದೃಷ್ಟ ಅಂತ ನಾನು ಅನ್ಕೊಂತೀನಿ. ಅವ್ರನ್ನ ಮನೆಯಲ್ಲಿ ನಾನು ಬಂದಾಗ ನೀವೆಲ್ಲ ಕಂಡಿರೋದು, ನನಗೆ ಕೊಟ್ಟು ಕೈಗೆ ತುತ್ತಲ್ಲಿ ಉಪ್ಪಿಟ್ಟು ಹಾಕಿಕೊಟ್ಟಿರೋದೇ ಆಗಲಿ, ತಿಂಡಿ ಊಟ ಹಾಕಿರೋದೇ ಆಗಲಿ ಅಂತೇಳಿ ನೆನೆಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಅವ್ರ ಮುಖಪರಿಚಯ ಇರುತ್ತೆ. ಹಂಗಾಗಿ ಅವ್ರನ್ನ ಹೋಗ್ತಿದ್ದಂಗೆ ನಕ್ಕಂತ ಅವರೆಲ್ಲ ನನ್ನನ್ನು ಮಾತಾಡ್ಸ್ಕೊಂಡು ಒಳ್ಳೆಯ ಸ್ವಾಗತ ಮಾಡ್ತಾರೆ. ನಾನು ಆವಾಗ ತೆರೆಮರೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಅಳಿಲು ಸೇವೆ ಅಂತ ಮಾಡ್ತಿದ್ದೆ ದೇಶಕ್ಕಾಗಿ. ಈಗ ಅಳಿಲು ಸೇವೆ ಎಲ್ಲ ನನ್ನ ತೆರೆ ಮುಂದೆ ತಂದಿರೋದ್ರಿಂದ ಈ ದೇಶ ಸೇವೆ ಮಾಡಲಿಕ್ಕಾಗಿ ನನ್ನನ್ನು ತಂದಿದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ನಾನು ಹೆಮ್ಮೆ ಪಡ್ತೀನಿ. ನನ್ನನ್ನೇನು ರೈತ ಮಹಿಳೆ ಅಂತ ಏನಾದರೂ ನನ್ನನ್ನು ಆರಿಸಿದಾರೇನೋ ಅಂತೇಳಿ ಎಲ್ಲ ಕೇಂದ್ರದ ಮತ್ತು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ ಎಲ್ಲ ನಾಯಕರಿಗೂ ನಾನು ವಂದನೆಗಳನ್ನು ತಿಳಿಸ್ತಿದ್ದೀನಿ. ಓಕೆ, ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಹೆಣ್ಣನ್ನು ಕೆಣಕಿದ್ದಷ್ಟು ಕೆಳಗಡೆ ಬೀಳ್ತೀವಿ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಇತಿಹಾಸ ಸಾರಿ ಹೇಳುತ್ತೆ. ಅದು ಮಹಾಭಾರತದಿಂದ ಹಿಡಿದು ಜಯಲಲಿತಾವರೆಗೂ ಕೂಡ ಪ್ರೂವ್ ಆಗಿದೆ. ನಿಮ್ಮ ವಿಚಾರದಲ್ಲೂ ಪ್ರೂವ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇದೆಯಪ್ಪ ಗ್ರೌಂಡಲ್ಲಿ? ಹಾಗೆ ಅಂತ ಅಲ್ಲ, ಹೆಣ್ಮಕ್ಳಾಗಲಿ ಗಂಡು ಮಕ್ಕಳಾಗಲಿ ಅವರನ್ನು ಸರಿಸಮಾನ, ಟೇಕ್ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಆ್ಯಂಡ್ ಗಿವ್ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಅಂತೇಳಿ ಕೇಳಿರ್ಬೋದು. ಅದು ಕೊಟ್ಟರೆ ಮಾತ್ರ ಯಾರಿಗಾದರೂ ಅದು ಮರ್ಯಾದೆ ಇರುತ್ತೆ. ಅದೇನಾದರೂ ಕೊಡಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಅದು ತಾವನಾಗೆ ತಳಕ್ಕೆ ಹೋಗೇ ಹೋಗ್ತಾರೆ. ಓಕೆ, ಸಿದ್ದೇಶ್ವರ್ ಅವರು ಏನೆಲ್ಲ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ದಾವಣಗೆರೆಗೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನು ಇನ್ನೊಂದು ಸತಿ ವಿವರವಾಗಿ ಹೇಳ್ಬಿಡಿ. ಯಾಕೆ ಅಂತಂದರೆ ನಾಳೆ ದಿನ ನಾವು ಮೈಕ್ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಕೇಳಕ್ಕೆ ಹೋದಾಗ ಜನ ಏನೂ ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಬಾರ್ದು. 1070 ಕೋಟಿ ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿಗೆ ತಂದಿದ್ದಾರೆ, 20 ಕೋಟಿ ರೈಲ್ವೆ ನಿಲ್ದಾಣಕ್ಕೆ, 106 ಕೋಟಿ ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣಕ್ಕೆ, ಒಂದೇ ಭಾರತ್ ಟ್ರೈನ್ ಇದಕ್ಕೆ ಅಲ್ಲಿ ಇದಕ್ಕೆ ತೊಗೊಂಬಂದಿದ್ದಾರೆ. ಹರಿಹರ ಟು ದಾವಣಗೆರೆ, ದಾವಣಗೆರೆ ಮತ್ತು ಧಾರವಾಡ ಅಲ್ಲಿ ತನಕ, ಬೆಂಗಳೂರು ತನಕ ಹೋಗುತ್ತೆ. 1000ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ವಿತರಣೆ ಪಾಸ್ಪೋರ್ಟ್ಗಳು ಆಫೀಸ್ ಆಗಿದೆ. ಆಮೇಲೆ 1500 ಕೋಟಿ ಜಲಸಿರಿ ಜಲ್ ಜೀವನ್ ಯೋಜನೆಗಳನ್ನು ತೆಗೆದಿದ್ದಾರೆ. ಆಮೇಲೆ 2888 ಕೋಟಿ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಹೆದ್ದಾರಿಗಳಾಗಿದೆ. 15 ಕೋಟಿದು ESI ಆಸ್ಪತ್ರೆ ಆಗಿದೆ. 790 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಗ್ರಾಮ ಸಡಕ್ ರಸ್ತೆಗಳಾಗಿದೆ. 13.5 ಅಂದರೆ 13.5 ಕೋಟಿ ಕೇಂದ್ರೀಯ ವಿದ್ಯಾಶಾಲೆಗಳಾಗಿದೆ. ಸಾಫ್ಟ್ವೇರ್ ಟೆಕ್ನಾಲಜಿ ಪಾರ್ಕ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ STPI ಅದಾಗಿದೆ. 25 ಕೋಟಿದು ದಿವ್ಯಾಂಗ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಚಿಕಿತ್ಸಾ ಕೇಂದ್ರ, ಅಂದರೆ ಮೂಕರು ಕುರುಡರು ಇರ್ತಾರಲ್ಲ ಅವರ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೇಂದ್ರ, ವಿಕಲಚೇತನರದು. 29 ಕೇಂದ್ರಗಳು ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಜನೌಷಧಿ ಕೇಂದ್ರಗಳಾಗಿದ್ದಾವೆ. 1,16,154 ರೈತರಿಗೆ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಫಸಲ್ ಬಿಮಾ ಯೋಜನೆ ತಲುಪಿದೆ. 618 ಫಲಾನುಭವಿಗಳು ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಕೌಶಲ್ಯ ಕೇಂದ್ರಗಳಾಗಿದೆ. ತುಂಗಾ ನಾಲಾ ಆಧುನೀಕರಣಗಳಾಗಿದೆ. ಇನ್ನು ಹೆಚ್ಚೆಚ್ಚು
ಕೆಲಸಗಳು ಆಗಲಿಕ್ಕೆ ರೆಡಿ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. ಅದೆಲ್ಲ ಈಗಿನ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ನೆಲೆಗುದ್ದಿಗೆ ಬಿದ್ದು ಹಿಂದೆ ಇದೆ, ಅದನ್ನು ನಾನು ಮುಂದುವರಿಸಲಿಕ್ಕೆ ನಾನು ಬರ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀನಿ. ನರೇಂದ್ರ ದಾಮೋದರ ದಾಸ್ ಮೋದಿಜಿ ಅವರ ಒಂದು ಕ್ಯಾಂಪೇನ್ ಎಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಇಂಪ್ಯಾಕ್ಟ್ ಆಗಿದೆ ನಿಮ್ಮ ಈ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಪ್ರಚಾರವನ್ನ ತೆಗೆದುಕೊಂಡ್ರೆ? ತುಂಬಾನೇ ಆಗಿದೆ. ಯಾಕೆಂದ್ರೆ ಫಸ್ಟ್ ಅರ್ಧ ಆಗೋಗಿತ್ತಲ್ಲೇ, ಕರೆಕ್ಟ್. ಶಿವಮೊಗ್ಗದಲ್ಲೂ ಆದಾಗಲೇ ನಂದು ಹೆಚ್ಚು ಕಮ್ಮಿ ಗೆದ್ರು ಗಾಯತ್ರಮ್ಮ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಅಂತ ಫಸ್ಟ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು. ಅದಾದಮೇಲೆ ಇವರೇನು ಪ್ರಚಾರ ಮಾಡ್ತಿದ್ರು, ಏನು ಕೆಲಸ ಮಾಡಿಲ್ಲ, ನಾವು ಮಾಡಿರೋದೆಲ್ಲ ನಾನೇ ಮಾಡಿದ್ದೆ ಅಂತ ಅವ್ರು ಹೇಳ್ಕೊಂಡು ಅಡ್ಡಾಡೋದು, ಬರೀ ಸುಳ್ಳು ಹೇಳೋದು, ಅದನ್ನು ಮಾಡಿರೋದ್ರಿಂದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅವರು ಅದು ಸ್ವಲ್ಪ ಏನೋ ಹಿಂದೆ ಹಾಕಿ ಇರ್ಬೋದು. ಯಾಕೆಂದ್ರೆ 5 ಗ್ಯಾರಂಟಿ ಕೊಟ್ಟಿರೋದ್ರಿಂದ, ಮತ್ತೆ 5 ಗ್ಯಾರಂಟಿ ಕೊಡ್ತಿದ್ದೀವಿ, ಮತ್ತೆ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಏನು ಗ್ಯಾರಂಟಿ ಲಕ್ಷಗಟ್ಟಲೆ ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿರೋದ್ರಿಂದ, ಅಂದರೆ ಪಾಪ ಬಡವರು ಕೊಡ್ತಾರೇನೋ ಅನ್ನೋ ಒಂದು ಆಸೆಗೆ ಅವರು ಇದು ಮಾಡಿರ್ಬೋದು. ಅಷ್ಟು ಬಿಟ್ಟರೆ ಅವ್ರದ್ದು ಇನ್ನೇನಿಲ್ಲ. ಕೊಟ್ಟರೆ ಅವರು ತಗೊಂಡ್ರೆ ತಪ್ಪೇನಿಲ್ಲ, ಅದರಲ್ಲಿ ಏನು ಅವ್ರದ್ದೇನು ಮನೆಯಿಂದ ತಂದು ಕೊಡ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ. ಬಡವರು ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಉಪಯೋಗನಾದರೂ ಆಗುತ್ತೆ ಅಂಥದ್ರಲ್ಲಿ ಈಗ ಮೋದಿಜಿ ಅವ್ರು ಬಂದಿರೋದ್ರಿಂದ ನೀವು ಏನೇ ಗ್ಯಾರಂಟಿ ಕೊಟ್ಟರು ಅವ್ರನ್ನ ಹತ್ರನೂ ಸುಳಿಯಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ನಾನು ಬರ್ತೀನಿ. ಅಮೇಜಿಂಗ್. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸೋ ಮಚ್ ಮೇಡಮ್, ಆಲ್ ದಿ ವೆರಿ ಬೆಸ್ಟ್. ಓಕೆ, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಓಕೆ, ಎಲ್ಲ ಕಡೆ ನಾನು ಇನ್ಫ್ಯಾಕ್ಟ್ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಹೋದಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹರ್ ಹರ್ ಮೋದಿ ಘರ್ ಘರ್ ಮೋದಿ ಅಂತ ಕೇಳಿಸ್ತಾ ಇತ್ತು. ಈಗ ದಾವಣಗೆರೆಗೆ ಬಂದಿದ್ದೀನಿ, ಇನ್ಫ್ಯಾಕ್ಟ್ ಹರ್ ಹರ್ ಗಾಯತ್ರಿ ಘರ್ ಘರ್ ಗಾಯತ್ರಿ ಅನ್ನೋದೇ ಕೇಳಿಸ್ತಾ ಇದೆ. ಒಳ್ಳೇದಾಗ್ಲಿ. ನೋಡ್ತಾ ಇರಿ ಹೆಲೋ ಹಿಂದೂ. ನಾನು ಸೈಯದ್ ಹಿದಾಯತ್ ಸೈನಿಂಗ್ ಆಫ್ ದಾವಣಗೆರೆಯಿಂದ. ಕ್ಯಾಮ್ರಾ ಪರ್ಸನ್ ದಯಾನಂದ್ ಜೊತೆ. ವಾರಣಾಸಿಯಲ್ಲಿ ಸ್ಪರ್ಧಿಸುತ್ತಿರುವ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರಿಗೆ ಶುಭ ಕೋರುವವರು ಸಿ.ಕೆ. ರಾಮಮೂರ್ತಿ, ಶಾಸಕರು, ಜಯನಗರ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರ. ಈ ಬಾರಿ 400 ಮೀರಿ ನಮ್ಮ ಸಂಕಲ್ಪ. ಜ್ಯೋತಿ ಗಣೇಶ್, ಶಾಸಕರು, ತುಮಕೂರು ನಗರ. ಸಮೃದ್ಧ ಭಾರತಕ್ಕಾಗಿ ಮೋದಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ. ಶೈಲೇಂದ್ರ ಬೆಳದಾಳೆ, ಶಾಸಕರು, ಬೀದರ್ ದಕ್ಷಿಣ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರ. ಮೋದಿ ಸರ್ಕಾರ 3ನೇ ಬಾರಿ 400 ಮೀರಿ.